नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण हा धडा पाहणार आहोत। इयत्ता 10वी विषय सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1। आपण विज्ञान भाग 1 चा हा पहिला धडा पाहणार आहोत। या धड्यातील आधी शब्दार्थ पाहणार आहोत आणि नंतर एक्सरसाइज पाहणार आहोत। संपूर्ण एक्सरसाइज उत्तरासहित आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका। आणि तुम्ही पाहताय प्रत्येक शब्दांचा अर्थ इथे तुम्हाला मराठीमध्ये दिलेला आहे, कारण सेमी इंग्लिशच्या मुलांसाठी हा प्रॉब्लेम येतो। बरेचसे शब्द असे असतात की ते आपल्याला समजत नाहीत, त्यामुळे आपल्याला ते पाठांतरण करणं गरजेचं आहे किंवा वाचन करणं गरजेचं आहे। इमिट म्हणजे उत्सर्जित करणे, लर्निंग टॉवर म्हणजे झुकता मनोरा आणि व्हॅक्यूम म्हणजे निर्वात पोकळी, असं याचा शब्दार्थ आहे। चला तर मग आपण प्रत्यक्षात एक्सरसाइजला सुरुवात करूया। पहा, लेसन फर्स्ट ग्रॅव्हिटेशन एक्सरसाइज आपण पाहणार। क्वेश्चन नंबर 1 दिला आहे, स्टडी द एंट्रीज इन द फॉलोइंग टेबल अँड रिराइट द पुटिंग दिस कनेक्टिंग आयटम्स ऑफ सिंगल रो। तुम्हाला इथे फिलिंग द मॅच करायचे आहेत। फॉलोइंग द मॅच तुम्हाला ह्या लावायच्या आहेत पेअर, हे पाहू शकताय। पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 तीन आहे, ते तीनही तुम्हाला मॅच करायचे आहेत। ऑलरेडी तुम्हाला इथे आन्सर दिले आहे। मास आपण केजी मध्ये हे करतो, मेजर करतो। मेजरमेंट ऑफ द इनर्शिया मेजर करण्यासाठी आपण वापरतो। वेट न्यूटन मध्ये 0 ॲट द सेंटर। एक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी मीटर पर सेकंड स्क्वेअर डिपेंड्स ऑन द हाईट वरती डिपेंड आहे हे। ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर। सम ऑफ द एंट्रीज युनिवर्स या ठिकाणी आहे, त्यामुळे आपण लावलेले आहेत। क्वेश्चन नंबर 2 आहे, आन्सर द फॉलोइंग। क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला। हा तुम्ही स्वाध्याय जो पाहत आहात तो तुमच्या डायजेस्टमध्ये किंवा टेक्स्टबुकमध्ये जो आहे, टेक्स्टबुकमध्ये जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत तेवढे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे दिलेली आहेत। त्यामुळे तुम्ही हा एक सराव करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी, पाठांतरण करण्यासाठी किंवा वही पूर्ण करण्यासाठी याचा वापर करू शकता। ऑलरेडी या व्हिडिओ चॅनलवरती आपण खूप सारे स्वाध्याय तुम्ही पाहत आहात। व्हिडिओची लिंक तुमच्याकडे आहे। व्हिडिओमध्ये सगळ्यात खाली जा प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे आणि सर्व विषयांचे सर्व तुम्हाला स्वाध्याय इथे मिळणार आहेत। ऑलरेडी याच्या पुढील धडे सुद्धा मी टाकलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। सर्व लेसन उपलब्ध आहेत। तुम्हाला नवीन कुठला टॉपिक हवा असेल, नवीन स्वाध्याय हवा असेल, तुम्ही पाहू शकता। केप्लर्स थर्ड लॉ सुद्धा इथे दिलेला आहे। प्रत्येक लॉ तुम्हाला व्यवस्थित दिलेला आहे। स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी आणि पाठांतरणासाठी चांगली सोय आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, कारण त्यांना सुद्धा याचा फायदा नक्कीच होणार आहे। क्वेश्चन नंबर 3 तुम्ही पाहू शकता, याचं पूर्ण आन्सर आपण इथे दिलेला आहे। क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 त्यामधील बी। सॉल्व एक्झाम्पलचे ते सुद्धा इथे दिलेले आहेत, सोडवून दिलेले आहेत तुम्हाला। इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 1 मधील सर्व धड्यांचा स्वाध्याय तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर शेअर करा, कारण त्यांना सुद्धा आता सुट्टीमध्ये, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये खूप सारा वेळ भेटेल तेव्हा ते अभ्यास करू शकतात। आता नुकतंच 10वीचा निकालही लागेल, तत्पूर्वी इयत्ता 9वीची बॅच जी पास झालेली आहे ती 10वीला गेलेली असेल आणि 10वीला आता आल्यानंतर तुम्हाला सुट्टीमध्ये क्लासेस चालू असतात। सुट्टीमध्ये खूप सारा अभ्यास असतो। पोर्शन जवळजवळ ऑक्टोबर सप्टेंबरपर्यंत तुमचा संपलेला असतो, नंतर फक्त रिव्हिजन राहते। त्यामुळे आत्ताच कामाला लागा। संपूर्ण उत्तर आणि कॅल्क्युलेशन सहित तुम्हाला इथे दिलेलं आहे।
तुम्ही याचा अधिक सराव करू शकता जेणेकरून तुमची प्रॅक्टिसही होईल आणि तयारीही होईल. तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की. थँक्यू.